सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सभागृहाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आज सभागृहामध्ये ठराव मांडला आणि या ठरावाला दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकमताने तो ठराव मंजूर केला। त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनापासून आभार मानतो। यावर मत व्यक्त करताना राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि 9 सदस्यांनी आपले मत व्यक्त केली। त्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब, गटनेते प्रवीण दरेकरजी, भाई जगताप, मंत्री पंकजाताई मुंडे, शशिकांतजी शिंदे, अनिल परब यांनी आपले मत व्यक्त केली। अनेक सदस्यांना देखील बोलायचं होतं। हेमंत पाटील साहेब आणि अमोल मिटकरी साहेबांनी देखील इच्छा व्यक्त केली। सचिन नाईक साहेबांनी देखील इच्छा व्यक्त केली ना। उमाताई खापरे यांनी ठराव मांडला। राजन साहेब यांनी सगळ्यांना बोलायची इच्छा होती, परंतु वेळेअभावी आपल्याला बोलता आलं नाही। परंतु निश्चितच या सभागृहाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये देखील अनेक जणांनी आपण अपेक्षा आणि इच्छा व्यक्त केल्या। त्या इच्छा व्यक्त करत असताना पाठीमागचे देखील संदर्भ दिले आणि म्हणून हे संदर्भ देत असताना खऱ्या अर्थानं माझा देखील राजकीय आणि सामाजिक कार्यावरती देखील आपण प्रकाश टाकण्याचा माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व सदस्यांनी प्रयत्न केला आणि म्हणून ह्या भावना आपण व्यक्त केलेल्या आहेत। त्याबद्दल मी प्रथमतः आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शाह आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, त्याचबरोबर मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं निश्चित स्वरूपामध्ये नेहमी करता मार्गदर्शन मला लाभलं। आपण सर्वांच्या इच्छा आणि सदिच्छा सोबत घेऊन विधान परिषद सभापती पदाचा कार्यभार मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून नम्रपणे स्वीकारत आहे। या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतीपदी आपण माझी बिनविरोध आणि एकमताने निवड केली, त्याबद्दल सर्व पक्षांच्या सन्माननीय गटनेत्यांचा आणि सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्यांचा मी मनापासून ऋणी आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या सभागृहाचे सभापती म्हणून ज्यांनी कार्यभार सांभाळला ते माननीय श्री वि. स. पागे साहेब, माननीय श्री रासू गवई साहेब, माननीय श्री जयवंतरावजी टिळक, माननीय प्राध्यापक नास फरांदे सर, माननीय शिवाजीराव देशमुख यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो। त्याचप्रमाणे या सभागृहाचे विद्यमान सदस्य आणि माजी सभापती माननीय श्री रामराजे नाईक निंबाळकर, तसेच उपसभापती माननीय डॉक्टर नीलमताई गोरे यांचं मार्गदर्शन आणि स्नेह यापुढेही मला लाभणार आहे, त्याबद्दल देखील आनंद व्यक्त करतो। आपली महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांच्या पराक्रमाने आणि साधू संतांच्या शिकवणीने पावन झालेली आहे। त्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस मी नतमस्तक होत वंदन करतो। छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणादायी स्मृतीस मी नतमस्तक होत अभिवादन करतो। आज माझ्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीतील हा महत्त्वपूर्ण प्रसंगी मी
आमचे दैवत नेते माननीय गोपीनाथजी मुंडे यांना देखील मी स्मरण करतो. ज्यांनी मला राजकारणाची दिशा दाखवली असे आदरणीय अण्णासाहेब डांगे यांना देखील मी मनापासून त्यांच्या करंगळीला धरून राजकारणामध्ये प्रवेश केला. मी अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडेगावचा सरपंच म्हणून माझ्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचा 2000 साली सुरुवात झाली आणि आज बरोबर 24 वर्षांनी आमच्या पक्ष संघटनेने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर संसदीय लोकशाहीतील या उच्च स्थानावर आसनस्थ होताना माझ्या मनात संमिश्र भावना दाटून येत आहेत. विधिमंडळाला लोकशाहीच्या मंदिराची उपमा देणारे विधानसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब भारदे आणि हे उच्चासन समर्थपणे सांभाळणारे ज्येष्ठांच्या सभागृहातील सरस्वती पुत्र माजी विधान परिषद सभापती माननीय प्राध्यापक नासर फरांदे सर यांचा अहिल्यानगर जिल्ह्यातील एक कार्यकर्ता आज या पदापर्यंत पोहोचलो हे मी माझे भाग्य समजतो आणि सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सध्याचे वर्ष अनेक ऐतिहासिक घटनांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. अशा कालावधीत आपण या वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून लोक कल्याणासाठी योगदान देणार आहोत ही आनंदाची बाब आहे. त्या दृष्टीने मी आणि आपण सर्वच स्वतःला भाग्यशाली समजूया. हे ऐतिहासिक घटनाचे महत्त्वपूर्ण संदर्भ म्हणजे जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या आपल्या भारताची राज्यघटना देखील विश्व स्तरावरती एक उल्लेखनीय आणि गौरवास्पद ठरलेली अशी राज्यघटना आहे. आपली ही राज्यघटना आपण स्वीकारल्याचा ऐतिहासिक पर्वाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि ब्रिटिशांच्या जोखडातून अमृत महोत्सव आपण जोखडातून भारताबरोबरच 1947च्या सुमारास अनेक देश स्वातंत्र्य झाले, परंतु भारताप्रमाणे संसदीय लोकशाही व्यवस्था म्हणावी तशी मूळ धरू शकली नाही. या उलट भारताचे संसदीय लोकशाहीचे उदाहरण वैश्विक स्तरावर गौरवाने दिले जाते. हे केवळ आणि केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे शक्य झाले आहे. मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1926 ते 1937 या काळात मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे म्हणजे आताच्या विधान परिषदेचे सदस्य होते आणि त्यानंतर 1937 मध्ये ते लोकसभा सभागृहाचे सदस्य झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान केवळ महाराष्ट्र पातळीवर नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर महत्वाचे असे आहे. मोगल आक्रमकांनी तोडफोड केलेली मंदिरं, पवित्र तीर्थस्थाने यांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. घाट धर्मशाळा उभारल्या. एक न्यायप्रिय आणि कर्तबगार शासक म्हणून त्यांचे सदैव आदराचे स्थान आपल्या मनामध्ये आहे. सैन्यामध्ये महिलांच्या तुकडीची निर्मिती, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि तलाव विहिरीच्या माध्यमातून सिंचन सुविधा, गोपालनाचा पुरस्कार, दुर्मिळ ग्रंथाची हस्तलिखिते तयार करून त्यांचे जतन आणि विद्याप्रसार आणि ज्ञानदान याचा पुरस्कार, संस्कृत पाठशाळा, गोरगरिबांसाठी अन्नछत्र यांची उभारणी केली, सती प्रथेला विरोध केला. अशा या कर्तबगार महिला शासकाच्या कार्यकर्तृत्वाचा आयाम फार मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून लोक कल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी छत्रपती शिवरायांच्या कल्याणकारी राज्याचा हा विचार पुढे नेला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माचे त्रिशताब्दी वर्ष आपण या वर्षी साजरे करीत आहोत. त्यांचे कार्य आपापल्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहील. त्यांच्या माहेरच्या वंशातील मी एक घटक असल्याचा मला या निमित्ताने सार्थ अभिमान आहे. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी विरुद्ध आदिवासी बंधू भगिनींना संघटित करून जल, जंगल आणि जमीन याचा रक्षणार्थ लढा उभारणारे आमचे आदरस्थान जननायक बिरसा मुंडाजी यांचे 150वे जयंती वर्ष आपण साजरे करीत आहोत. भारताच्या संसदीय लोकशाहीच्या वाटचालीतील एक तेजस्वी पर्व म्हणजे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आपण साजरे करीत आहोत. कार्य कठिन है इसलिए करने योग्य है, साधारण कार्य तो सभी करते हैं, हा भगवद्गीतेचा संदेश श्रद्धेय अटलजी नेहमी सांगत. हे त्यांचे उद्गार माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना कर्तव्य पथावर
अविरत मार्गक्रमण करण्याचा साठी चिरस्फूर्ती देत राहतील। आमची मातृसंस्था जिने आमच्यावर 13 वैभव अमर रहे माँ हम दिन चार रहे या ना रहे हा संस्कार बिंबिवला त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष 1925 ते 2025 आपण साजरे करीत आहोत। विशेष म्हणजे या संस्थेचे मुख्यालय असणाऱ्या नागपूर नगरीत होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनात आज माझी सभापतीपदी निवड झाली आहे। हा क्षण माझ्या आयुष्यातील अत्यंत संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरणारा आहे। सभागृहाचे कामकाज सुरू असते तेव्हा एक प्रकारे राज्यातील जनतेचे भाग्यचक्रच गतिमान होत असते। जनतेच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सभागृहाच्या कामकाजाच्या प्रत्येक क्षण आणि क्षण आपण उपयोगात आणायचा आहे। सत्ताधारी आणि विरोधी ही संसदीय लोकशाहीची रथाची दोन चाके आहेत आणि त्या रथात जनता जनार्दनाची अभिव्यक्ती विराजमान आहे। या रथाचा मार्ग विकासाच्या दिशेने आहे असे चित्र आपल्याला दिसले पाहिजे। सन्माननीय सदस्यांच्या सभागृहात कामकाजातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो। या संदर्भातील मूर्तिमंत उदाहरण या सभागृहात आपण समोर विराजमान असणारे सन 2014 साली माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली। त्यावेळी ते स्वतः म्हणाले होते की माझी सभागृहातील कामगिरीच मला मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन आली। यापुढे त्यांनी जे सांगितले होते ते तत्व आपण सर्वांनी प्रत्यक्षात आणले तर या वरिष्ठ सभागृहातील चर्चा अधिक फलदायी आणि लोकहितकारी होईल असा मला विश्वास वाटतो। ते पुढे म्हणाले होते, सन्माननीय सदस्यांनी सभागृहात असताना समाजाचा विचार डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि समाजात असताना सभागृहाचा विचार डोळ्यासमोर ठेवला पाहिजे। याचा अर्थ सभागृहात आपली कायम उपस्थिती ठेवावी आणि सभागृहात बसलेले असताना समाजाचा कुठला प्रश्न नेमक्या आयुधामार्फत मांडून आपण जनतेला न्याय देऊ शकतो त्या दृष्टीने सतत तयारी केली पाहिजे। त्याचप्रमाणे समाजात वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी आपण वावरत असताना अनेक लोक आपल्याला भेटत असतात, अर्ज निवेदन देत असतात। त्यावेळी जनतेचे हे प्रश्न सभागृहात मी कशा पद्धतीने मांडू शकेल, त्याला न्याय मिळवून देऊ शकेल याचा विचार आपण केला पाहिजे। आपले सभागृह ज्येष्ठांचे सभागृह किंवा वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते, मात्र अलीकडच्या काळात तरुण सदस्यांनी वाढती संख्या लक्षात घेता ते वयोमान परत्वे तरुण होत चालले आहे। आपण सर्वांना विदित आहेच की विधान परिषद हे द्वितीय सभागृह देशात महाराष्ट्रासह फक्त 6 राज्यामध्ये आहे। अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे आपले हे सभागृह मुंबईतील टाउन हॉलच्या दरबार हॉल येथील मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या दिनांक 22 जानेवारी 1862 प्रथम बैठकीपासून आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहे। सन 1921 मध्ये श्री नारायण चंदावरकर यांच्या रूपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली। अंता सन 2021 ते 2000 विधान परिषदेच्या शतकपूर्तीचा कालखंड आपण मानला आणि त्या अनुषंगाने संदर्भ समृद्ध ग्रंथ संपदा प्रकाशित करण्याचा उपक्रम उपसभापती महोदय डॉक्टर नीलम गोरे यांच्या पुढाकाराने हाती घेतला आहे। ग्रंथ निर्मितीची ही कार्यवाही आपल्याला वेगाने पुढे न्यायची आहे। विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी होण्याच्या दृष्टीने आपण सर्वांच्या सहकार्याने मी चतुर्सूत्री फॉर पॉइंट प्रोग्राम अंमलात आणणार आहे। प्रश्नोत्तराच्या तासाचे विशेष महत्व आहे। मी नेहमीच खाली बसल्याच्या नंतर ज्यावेळेस प्रश्न हा स्कोपच्या बाहेर जातो त्यावेळेस मंत्री महोदय सांगत असतात की माझ्याकडे ब्रीफिंग नाही आणि सदस्य म्हणत असतात की आमच्या प्रश्नाला न्याय दिला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून हा प्रश्नोत्तराचा तास विशेष महत्वाचा यासाठी आहे। अधिवेशनाचा कार्यक्रम झाल्यापासून खूप मोठी यंत्रणा प्रश्नोत्तराच्या तासासाठी आणि एकंदरीतच अधिवेशनासाठी कार्यरत असते। प्रश्नोत्तराचा तास विना व्यत्यय पार पडला जावा आणि रोजच्या तासाभरात किमान 10 प्रश्न तरी पुकारले जाऊन चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे। माननीय लोकसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत या संदर्भात विचारमंथन झालेले आहे। संसदीय लोकशाही व्यवस्था जनतेप्रती अधिकाधिक उत्तरदायी व्हावी असे वाटत असेल तर आपण सर्वांनी प्रश्नोत्तराचा तास आणि त्याचे गांभीर्य ओळखायला हवे। 2 समिती पद्धती हा संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे। वर्षभरात हे 3 अधिवेशनांचे 3 महिने झाले की उर्वरित काळ
काय कामकाज होते, विधिमंडळाचे सरकारवर खरंच नियंत्रण असते किंवा कसे, अशा जनमानसातील चर्चा आपल्या संसदीय लोकशाहीविषयी अकारण नकारात्मक भाव निर्माण करीत असतात. वस्तुतः 2 अधिवेशनाच्या मधील कालावधीत सुरू असलेली समिती कामकाज पद्धत हे या संदर्भात चर्चांना योग्य उत्तर आहे. समित्यांचे गठन, समित्यांच्या प्रमुखांना उचित मार्गदर्शन, सभागृहाला अहवाल सादर होणे आणि ही कार्यपद्धती आणखी गतिमान आणि मजबूत करण्यात येईल. 3. कायदा निर्मिती हे विधिमंडळाचे अंगीभूत महत्वाचे कार्य आहे. देश पातळीवर अनुकरणीय ठरलेले कायदे हे आपल्या विधिमंडळाचे वैशिष्ट्य आहे. कायदा निर्मितीच्या प्रक्रियेत सन्माननीय सदस्यांचा सक्रिय सहभाग असावा, तसेच महत्वाचे विधेयक विना चर्चा संमत होऊ नये त्या दृष्टीने कारवाई करूया. 4. राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे कल्याणकारी राज्य संकल्पनेची प्रभावी अभिव्यक्ती होय. अर्थसंकल्पात सर्वसाधारण चर्चा आणि मागण्यावरील चर्चा यांना पुरेसा अवधी मिळणे, सन्माननीय सदस्यांना आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन आणि निधी मिळणे, त्या दृष्टीने आपण उत्तम कार्य करूया. Quality debate and diverse views will be acknowledged. Debate and discuss are the life and blood of parliamentary democracy. So let us debate, discuss and decide, but do not disturb. गोंधळात सभागृह कामकाजाचा बहुमोल वेळ वाया जाणार नाही याची दक्षता आपण घेऊया. आदरणीय बाळासाहेब भारदे हे संसदीय लोकशाही पद्धतीने प्रभावी भाष्यकार म्हणून देखील ओळखले जात. त्यांच्या शब्दात सांगायचे तर लोकांची भलाई हीच आपली कमाई अशी भावना उभय पक्षी असेल तर काही सत्तारूढांची बेपर्वाई आणि काही विरोधकांची दांडगाई या गोष्टी कमी होऊन लोकशाहीची पुण्याई कृतार्थ होईल अशा भावनेने आपण सर्व मिळून उत्तम कार्य करूया. सभागृह कामकाजाच्या प्रत्येक क्षण लोकहितासाठी खर्च पडेल असे जबाबदारी पूर्ण वर्तन आपले राहील अशी काळजी घेऊया. धन्यवाद. आपण सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेव. माननीय मुख्यमंत्री महोदय, तेवढं पेपर लाईट डाऊन करून